उसका धन्यवाद करो। हालेलुया हालेलुया, उसका धन्यवाद करो। उसका धन्यवाद करो, उसकी महिमा सदा की है। ईश्वर है, उसका धन्यवाद करो। सदा की है, धन्यवाद करो। राजाओं का राजा यीशु राजा। हॅलो, अच्छा तुम्ही जॉईन आहे ना? हां ठीक आहे ठीक आहे, ओके ओके ठीक आहे, तेच मी कन्फर्म करत होतो. ठीक आहे, ओके. करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा।
भरपूर से। हे रूपाला देता का? अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा। प्रार्थना करूया. प्रभू देव बापा, आम्ही पुन्हा एक वार ख्रिस्त येशूच्या नावामध्ये तुझे आभार मानतो. यासाठी खरोखर देवबापा, तू आमच्या जीवनामध्ये महत्कृत्य करणारा देव आहेस. आम्ही कोण आणि काय प्रभू, पण तू आमची आठवण केलीस. मर्त्य मनुष्य तो काय की त्याची आठवण करावीस. मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावस. प्रभू, आमची लायकी नसताना आणि पात्रता नसताना त्या पात्रतेचं तू आम्हाला बनवलंस. त्या ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे प्रभू, वधस्तंभावर आपलं शरीर अर्पण करण्याच्या द्वारे आणि त्या शरीरातून जे रक्त आमच्या पापांसाठी वाहिलं गेलं प्रभूजी, जी खंडणी भरून बहुमोल असं रक्त सांडून प्रभूजी मोल देऊन त्याने आम्हाला विकत घेतलं. प्रभू, आज त्या ख्रिस्ताच्या समक्षतेमध्ये आम्ही आलेलो असताना आम्ही सर्व मान, महिमा, गौरव, आदर आणि सन्मान तुला देतो. आणि आमची प्रार्थना आहे प्रभू की आजची असणारी आमची सहभागिता येशूच्या नावामध्ये आशीर्वादाची आम्हा प्रत्येकासाठी बापा तुझ्या हातामध्ये दे. धन्य तारणार आमचा प्रभू येशू. त्याचं वाचन करणार आहोत आणि आपल्यामध्ये मिस्टर राजू गवई आणि त्याचप्रमाणे मिसेस एस्तेर गवई आहेत. ही दोघं उभयतात आज या आळीपाळीचं स्तोत्र वाचनाची जबाबदारी पार पाडणार आहे. सो मी एस्तेर दीदीला आणि राजू दादांना विनंती करतो की ते हा शास्त्रभाग या ठिकाणी वाचन करते. ओव्हर टू राजू दादा आणि एस्तेर दीदी. सलाम सलाम.
त्याला योगायोगीचे दीर्घ आयुष्य दिले. त्याने सर्व आशीर्वादाचा साठा व्हावा असे तू करतोस. तुझे सर्व वैरी तुझ्या हाती लागतील, तुझे सर्व द्वेष्टे तुझ्या उजव्या हातात पडतील. तुझी संतती व त्याचे बीज मानव जातीतून तू नाहीसे करशील. परंतु त्यास पाठ दाखवण्यास लावशील. धनुष्याची दोरी उडवून मुखावर नेम धरशील. परमेश्वर देवबाप वाचलेलं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. पुन्हा एक वार ह्या परिवाराचे मी मनापासून प्रभू येशूच्या नावामध्ये आभार मानतो. थँक्यू सो मच. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत आणि आपल्यामध्ये सरिता बावडे आंटी आहेत. मी त्यांना विनंती करतो की ते आम्हाला मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये मार्गदर्शन करतील. प्रार्थना करत असताना परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर आणि सन्मान देऊ यासाठी की देवबापाने आम्हाला येथपर्यंत सांभाळलं. तो आमचा सहाय्यकर्ता, मार्गदर्शक, पुढारी झाला. त्याच्या दयेमध्ये, त्याच्या कृपेमध्ये, त्याच्या समुक्षतेमध्ये त्याने आम्हाला सांभाळलं. आमच्या असणाऱ्या सर्व गरजा देवबापाने अतिशय अद्भुत रीतीने तो पूर्ण करत राहिला. त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊ, त्याची उपकार स्तुती करू. त्याचप्रमाणे परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देत असताना आपण विशेष करून धन्यवाद देऊ की मागील संपूर्ण सप्ताहाभर देवबापाने आमचं सहाय्य केलं. तो आमचा मार्गदर्शक, पुढारी झाला, पुरवठा करणारा यावे रे देवबाप झाला. एवढंच केवळ नाही तर तो आरोग्य देणारा आमचा यावे रोफे जिवंत देवबाप झाला. तो आमचा यावे निस्सी झाला. तो आमचा एल रोई झाला. तो आमचा दुर्ग झाला. तो आमचा गड झाला. त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ. विशेष करून आपण प्रार्थना करू की ज्या ज्या गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना करतो तो मागील दिवसामध्ये पूरसदृश्य परिस्थिती असेल, बाकीच्या काही गोष्टी असतील, काही आजारी जे लहान थोर सदस्य आहेत त्या प्रत्येकाला आपण देवबापाच्या हातामध्ये देत होतो आणि देवबाप अद्भुत रीतीने आमच्या प्रार्थनांची उत्तरं आम्हाला देत आहे. त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. त्याचप्रमाणे विशेष करून आपण आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करूया की मंडळीची संख्येत आणि सद्गुणामध्ये देवबापाने वाढ करावी आणि त्याच्या असणाऱ्या ज्या इच्छा आहेत, जे उद्दिष्ट आहेत ते आमच्या मंडळीच्या द्वारे, त्याच्या मंडळीच्या द्वारे पूर्णतेस जावेत. हो की नाही? आम्ही मंडळीचे कारभारी आहोत. हो की नाही? आणि कारभारी या नात्याने आम्हाला ख्रिस्ताची जी गरज आहे ती मंडळीच्या द्वारे पूर्णत्वास नेणं गरजेचं आहे. ख्रिस्ताची जी इच्छा आहे ती मंडळीच्या द्वारे पूर्णत्वास नेणं गरजेचं आहे. माझी इच्छा नाही. हो की नाही? माझी इच्छा नाही तर प्रभूची इच्छा. एका गीतामध्ये म्हटलं ना की माझी इच्छा नाही तर प्रभूची इच्छा. सो आम्हाला देवाच्या इच्छेकडं लक्ष केंद्रित करायचं आहे आणि म्हणून आमच्या प्रत्येक गोष्टीच्या द्वारे, प्रत्येक ऍक्टिव्हिटीच्या द्वारे, प्रत्येक स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीच्या द्वारे देवाचं गौरव कसं होईल, देवाचं सार्वभौमत्व कसं प्रगट होईल, देवाची इच्छा आमच्या सर्व जीवनाच्या द्वारे कशी पूर्णत्वास नेता येईल त्याच्याकडे आम्हाला बघणं नितांत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण विशेष करून प्रार्थना करूया की जे आमच्या मंडळीमध्ये आजारी वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी आपण विशेष करून प्रार्थना करूया. शीला आंटी जाधव त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया की देवबापाने त्यांना आरोग्य द्यावं. त्याचप्रमाणे नोरा आंटी आहेत, पोका आंटी आहेत, त्याचप्रमाणे आढाव आंटी आहेत, साबळे आंटी आहेत. त्याचप्रमाणे छोट्या मोठ्या आजारानं जे कोणी आजारी आहेत स्पंदनसाठी विशेष करून प्रार्थना करू. देवबापाने त्याला आरोग्य द्यावं, त्याला देवबापाच्या हातामध्ये आरोग्यदायी कृपेच्या अधीन करू. त्याचप्रमाणे मोनिका मनी आंटी आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया की देवबापाने अधिक आणि अधिक आरोग्य त्यांना द्यावं. अजूनही जी शारीरिक कमतरता असेल
ती कमतरता ख्रिस्ताने त्याच्या रक्ताच्या द्वारे ती झीज भरून काढावी, त्यासाठी विशेष करून आपण प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे प्रार्थना करूया की छोटे मोठे आजाराने जे कोणी आजारी असतील त्यांना देवबापाच्या हातामध्ये समर्पित करूया आणि देवबापाच्या हातामध्ये त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करूया. अजून एक प्रार्थना विनंती, विशेष करून आपले चर्चचे द्वारपाळ सॅमसन गायकवाड त्यांचे पप्पा, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया की त्यांनाही देवबापाने आरोग्य द्यावं, त्याच्यासाठी विशेष करून आपण प्रार्थना करू. आणि ह्या सर्व प्रार्थना विनंत्या घेऊन आपण आरोग्यासाठी आपल्या प्रियजनांसाठी प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे इस्रायल राष्ट्रासाठी प्रार्थना करू की इस्रायल राष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे येरुशलेमेमध्ये शांती प्रस्थापित व्हावी आणि पुन्हा एक वार ज्या गोष्टी कठीण गोष्टी इस्रायल संगती आणि मग लेबनॉन आहे, पॅलेस्टाईन आहे, गाझापट्टी आहे, अनेक ज्या गोष्टी चालू आहेत त्या पुन्हा कुठेतरी स्थिर स्थावर व्हाव्यात. कदाचित तुम्हाला माहित असेल, कदाचित न्यूज पण तुम्ही पाहिली असेल, ऐकली असेल, काही दिवसांपूर्वी पुन्हा लेबनॉन वरून काही रॉकेट्स इस्रायलच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी टाकण्यात आले. सो प्रार्थना करूया, या सर्व गोष्टी होत असताना देवबापाने कृपा पुरवावी, सहाय्य करावं आणि या इस्रायल राष्ट्राचं संरक्षण देवबाप करत असताना योग्य प्रकारे सर्व गोष्टी असणाऱ्या लिडरशिपला किंवा जे नेतृत्व आज सध्याला इस्रायलमध्ये जे होत आहे ते नेतृत्व ख्रिस्त केंद्रित असावं, ते नेतृत्व पवित्र शास्त्र केंद्रित असावं, अशी प्रार्थना आपण करूया. त्याचप्रमाणे विशेष करून प्रार्थना करूया की ज्या ज्या ठिकाणी अजूनही पूरसदृश्य परिस्थिती आहे ती परिस्थिती देवबापाच्या हातामध्ये समर्पित करूया. त्याचप्रमाणे आपल्या मंडळीच्या संबंधामध्ये असणाऱ्या ज्या ज्या वेगवेगळ्या घटक शाखा आहेत त्या सर्व घटक शाखा आपण देवबापाच्या हातामध्ये समर्पित करूया आणि प्रार्थना करूया या प्रत्येक गोष्टीमधून देवबापाचं गौरव व्हावं, त्याच्या नावाची महती वर्णिली जावी, त्यासाठी विशेष करून आपण प्रार्थना करू. आजच्या भक्तीसाठी प्रार्थना करू. आजचं येणारं देवाचं वचन आम्हा प्रत्येकासाठी देवबापाने आशीर्वादाचं करावं, त्याचं सार्वभौमत्व प्रगट करणारं आजचं वचन असावं, त्यासाठी विशेष करून प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे बुधवारची असणारी जी ऑनलाईन कॉटेज प्रेयर आहे ती सुद्धा देवबापाने आशीर्वादाची करावी, त्यासाठी विशेष करून आपण प्रार्थना करणार आहोत. त्याचप्रमाणे भारतासाठी आपण प्रार्थना करूया. जे भारतातले जे खेळाडू आहेत, जे सध्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेत आहेत, अनेक पदक ते आणत आहेत, प्रार्थना करूया की देवबापाने त्यांचं सहाय्य करावं, कृपा पुरवावी, त्यासाठी विशेष करून प्रार्थना करूया. आपल्या राष्ट्राचे राष्ट्रपती आहेत, त्यांचं सल्लागार मंडळ आहे, पंतप्रधान आहेत, त्यांचं मंत्रिमंडळ आहे, त्याचप्रमाणे राज्यांचे सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, त्या प्रत्येकाला देवबापाने कृपा पुरवावी, सहाय्य करावं, त्यासाठी विशेष करून प्रार्थना करू. भुसावळ शहराच्या विकासासाठी प्रार्थना करू. अजूनही कोविडची असणारी परिस्थिती पाहिजे तशी निवर्तलेली नाहीये. प्रार्थना करू या सर्व गोष्टी देवबापाने कंट्रोलमध्ये आणाव्यात. सध्या भुसावळमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये कदाचित वेगवेगळ्या भागामध्ये सुद्धा आम्हाला डेंग्यूची साथ आणि टायफॉइडची साथ त्या ठिकाणी पाहायला मिळत असेल. प्रार्थना करूया या सर्व परिस्थितीमधून लेकरं जात असताना विशेष करून देवबापाने त्यांचं सहाय्य पुरवावं, त्यासाठी विशेष करून आपण प्रार्थना करणार आहोत. या आपण डोळे झाकूया आणि विशेष करून या सर्व गोष्टी देवबापाच्या चरणापाशी आपण घेऊन जाऊया. सरिता आंटी ह्या वेळेस आपल्याला प्रार्थनेमध्ये मार्गदर्शन करतील. ओव्हर टू सरिता आंटी.
आमेन आमेन. थँक्यू. परमेश्वराच्या नावाला पुन्हा एक वार धन्यवाद देऊ. या आपण भक्तीच्या ह्या मध्यापर्यंत आपण आलेलो असताना शास्त्रभाग वाचनाच्या द्वारे पुन्हा एक वार या भक्तीमध्ये आपण समरस होऊया. आजचा असणारा जो शास्त्रभाग आहे पहिल्या थेसलनी याचा 4था अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 13व्या वचनापासून ते शेवटच्या म्हणजे मला वाटतं 18व्या वचनापर्यंतचा असणारा शास्त्रभाग ह्यावेळेस आपल्यासाठी मिसेस रिबेका ग्लॅडविन रंगारे हे ह्या ठिकाणी या शास्त्रभागाचं वाचन करते. मिसेस रिबेका ग्लॅडविन रंगारे ह्यावेळेस हा शास्त्रभाग वाचतील. ओके. देवबाप वाचलेली वचने आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाची करो. यावेळेस थोड्या वेळ देवाच्या वचनाकडे आपण लक्ष केंद्रित करूया. मागील काही दिवसापासून आपण बऱ्याच गोष्टींकडे आपण लक्ष केंद्रित करत आहोत आणि विशेष करून थेसलनिकराच्या ह्या पहिल्या पत्राचा अभ्यास करत असताना मला वाटतं 4थ्या अध्यायाकडे आपण विशेष करून फार बारकाईनं लक्ष देत आहोत. हो की नाही? मी मागच्या 3 अध्यायांना 3 अध्याय आपण पटकन संपवले, पण 4थ्या अध्यायाकडे ज्यावेळेस आपण येत आहोत त्यावेळेस प्रत्येक बारकावे ग्रॅमॅटिकली, त्याच्यानंतर हिस्टॉरिकली, कम्पॅरेटिव्हली प्रत्येक डायमेन्शनने आपण या सर्व गोष्टी तपासून त्याच्यानंतर त्या पवित्र शास्त्रामधून कशा त्या आमच्या जीवनामध्ये, मंडळीच्या जीवनामध्ये आणि वैयक्तिक रीतीने माझ्या जीवनामध्ये त्या कशा मला लागू करता येतील ह्याच्याकडे आम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट करत आहोत. मागील काही दिवसांमध्ये आपण ह्या असणाऱ्या परिच्छेदाला किंवा या असणाऱ्या पॅसेजला त्याच्यावर मनन आणि चिंतन करण्याचा आपण सुरुवात केलेली होती. मी थोडासा जास्त मोठ्याने बोलणार नाही बरं का. कदाचित तुम्ही म्हणाल की आज पाळक साहेबांचा आवाज एकदम कमी आहे, पण मला घशामध्ये ऑलरेडी काही बॉइल्स आल्यामुळे त्याच्याने मला बोलायला बराचसा त्रास होत आहे. तर सो जसा थ्रो हवा आहे माझा तसा कदाचित तुम्हाला भेटणार नाही. सो त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण जास्तीत जास्त देवाच्या वचनाकडे आपण बघण्याचा आणि देवाचं वचन आम्हाला आज काय शिकवतं ना त्याच्याकडे बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बरं, मागच्या वेळेस आपण बघत असताना आम्ही 3 मुख्य मुद्द्यांकडे आम्ही लक्ष केंद्रित करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. त्यातला पहिला मुद्दा हा होता की ख्रिस्तामध्ये झोपी गेलेल्यांसाठी जी धन्य आशा आहे त्याच्याकडे आम्ही त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं. आणि मागच्या प्रभुवारी आम्ही हे बघितलं की मरण हे झोपेमध्ये कसं कन्वर्ट झालं, मरणाला पवित्र शास्त्र झोप का म्हणू लागलं, आम्ही त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं. आणि ह्या गोष्टी बघत असताना किंवा त्याच्यावर मनन आणि चिंतन करत असताना आम्ही काही उदाहरणं बघितले की ज्याच्याद्वारे पवित्र शास्त्र त्या उदाहरणांच्या द्वारे आम्हाला दुजोरा देतं किंवा आम्हाला प्रोत्साहित करतं की मरण ही एक निद्रा आहे, मरण हे एक झोप आहे. आणि
अनेक जे नवीन कन्सेप्ट आहेत किंवा नवीन जी पवित्र शास्त्राला धरून जी अजूनही थिओलॉजी जी बांधली गेली नाही त्याच्याविषयी पण आपण त्या ठिकाणी बघितलं की सोल स्लीप नावाची एक नवीन विचारसरणी किंवा एक नवीन शिक्षण सध्या उदयास येत आहे. ते कसं चुकीचं आहे ह्याविषयी सुद्धा आपण थोड्याफार माध्यमातून त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघितल्या. आणि मग इतर विश्वासणाऱ्यांसाठी मरण हे आशाहीन आहे. इतर विश्वासणाऱ्यांसाठी मरण हे कदाचित एक शाप असेल किंवा एक कठीण गोष्ट असेल. पण ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे जे मृत झालेले आहेत त्यांच्यासाठी ही एक निद्रा आहे. ही एक गाढ निद्रा, ही एक गाढ झोप आहे. आणि अजून काही गोष्टी आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. मरण हे पापाच्या असणारा आमच्या जीवनावर झालेला परिणाम आहे. जर पवित्र शास्त्राकडे जर आपण बारकाईने लक्ष केंद्रित केलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की कारण सर्वांनी पाप केलं आणि ते देवाच्या गौरवाला काय झाले, उणे पडलेले आहेत. पापाचं वेतन मरण आहे, पण देवाचं कृपादान आमच्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. रोम 3:23, रोम 6:23 ही 2 वचनं आम्ही त्या ठिकाणी बघण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि मग बऱ्याच गोष्टींची हाताळणी आम्ही मागच्या असणाऱ्या प्रभुवारी केली. आज ज्या गोष्टींकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहेत, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, आम्ही ख्रिस्ताच्या येण्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार. आम्ही ख्रिस्ताच्या असणाऱ्या एस्केटॉलॉजीकडे किंवा त्या असणाऱ्या गोष्टीकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. पण त्याच्यासाठी जो मूळ पाया आहे, मला वाटतं काही दिवसांपूर्वी निलेश निर्मळ यांनी सांगितलं की ख्रिस्ताचं जे द्वितीय आगमन आहे त्याच्यासाठी आमची आत्मिक तयारी कशा पद्धतीने असावी. मी तुम्हाला आज हे सांगते की ह्या आत्मिक तयारीसाठी आम्हाला काही गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ख्रिस्ताचं येणं आम्ही त्याच वेळेस समजू शकतो किंवा ख्रिस्ताच्या येण्यासाठी आमची आत्मिक तयारी त्याच वेळेस पूर्ण होऊ शकते ज्या वेळेस आम्ही ह्या काही पवित्र शास्त्राधारित असणाऱ्या गोष्टींवर आम्ही विश्वास ठेवू लागतो. आम्ही कसंही काही केलं म्हणजे आम्ही ख्रिस्ताच्या येण्यासाठी किंवा त्याच्या आगमनासाठी आम्ही तयार झालो असं होत नाही. पवित्र शास्त्रामध्ये आमच्या आत्मिक तयारीच्या संबंधाने काही सिक्वेन्स सांगितलेली आहे. लक्षात येते का? काही सिक्वेन्स आहे. ती कसंही ओबडधोबड काम केलं म्हणून आम्हाला त्या गोष्टी मिळतील असं नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या येण्याचा ज्यावेळेस आम्ही विचार करत आहोत, कारण जर आम्ही स्पष्टपणे बघितलं तर ख्रिस्ताचं येणं हे स्वतः ख्रिस्तालाच माहित नाही की तो कधी येणार आहे. बरोबर? प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, जे काळ आणि समय पित्यानं माझ्यापासून ते गुप्त ठेवलेले आहेत, देवदूतांना सुद्धा ते माहित नाही, स्वतः त्या पुत्राला सुद्धा ते माहित नाही. केवळ कोणाला माहितीये? परमेश्वराला, पित्याला माहितीये, स्वर्गीय पित्याला माहितीये की ह्या पुत्राला कधी पाठवायचं आहे. आणि म्हणून त्याचं जे येणं आहे किंवा ज्या गोष्टीकडे आम्ही ज्याला एस्केटॉलॉजी म्हटलं जातं किंवा त्याच्या कमिंगकडे, त्याच्या सेकंड कमिंगकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत किंवा तो येणार आहे आणि मंडळीचं लोकांतरण होणार आहे, मंडळी रॅप्चर होणार आहे, या सर्व ज्या गोष्टी आहेत आम्ही कालांतरानं काही 1-2 आठवड्यानंतर कदाचित आपण बघणार आहोत. कारण त्याची असणारी जी सिक्वेन्स आहे ही फार मार्मिकतेनं आम्हाला नीट समजून घेणं गरजेचं आहे की कुठली गोष्ट कुठल्या पद्धतीनं होणार आहे. मग त्याच्यानंतर मंडळीचं लोकांतरण आहे. मग मंडळीचं लोकांतरण झाल्यानंतर ज्यावेळेस संकटाचा काळ आहे, महासंकटाचा काळ आहे, त्याच्यानंतर ख्रिस्ताचं जे येणं आहे त्याच्या मंडळीच्या सोबत, त्याच्या विश्वासणाऱ्यांच्या सोबत, आणि मग त्याचं 1000 वर्षाचं राज्य आहे, सैतानाला बांधणं आहे, आणि मग त्याच्यानंतर नवी आकाश आणि नवी पृथ्वी आहे. ही सर्व जी सिक्वेन्स आहे आम्हाला या सर्व सिक्वेन्सला बारकाईनं बघणं गरजेचं आहे. तर आम्ही ख्रिस्ताचं येणं जे आहे हे येणं बारकाईनं आम्ही नीट पद्धतशीर आम्ही समजून घेऊ शकतो. त्याचं अध्ययन आमच्यासाठी नीट होऊ शकतं आणि त्या माध्यमातून आम्ही आमची आत्मिक तयारी करू शकतो. आणि म्हणून ज्या वेळेस या सर्व गोष्टी आहेत त्याच्या येण्याच्या अगोदर 3 मूलभूत गोष्टींकडे आम्हाला बघणं गरजेचं आहे. मागच्या प्रभुवारी आम्ही बघितलं की जे ख्रिस्तामध्ये जे झोपी गेलेले आहेत त्यांना देवबापाने धन्य अशा ख्रिस्तामध्ये दिलेले. बरोबर? मागच्या वेळेस आम्ही हे बघितलं.
आता दुसऱ्या मुद्द्याकडे आज आम्ही येत आहोत, की जो दुसरा मुद्दा आम्हाला 14व्या वचनामध्ये, थेसलोनिकरास पहिले पत्र 4था अध्याय आणि त्याच्या 14व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. कोणीतरी वाचा पटकन. पहिले थेसलोनी 4था अध्याय आणि 14वं वचन. हा, ओके. आता ह्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं, कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे, तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्या बरोबर आणील. पहिली महत्वाची गोष्ट आम्हाला हे नीट समजून घेणं गरजेचं आहे, की ख्रिस्ताचं येणं जे आहे, ख्रिस्ताच्या येण्यामध्ये 3 मूलभूत पाया आम्हाला दिसून येतात. 3 मूलभूत गोष्टी आम्हाला त्याच्यामध्ये दिसून येतात. ख्रिस्ताच्या मरणामध्ये, त्याच्या पुनरुत्थानामध्ये काही विशिष्ट गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आम्हाला बारकाईनं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आता 13वं वचन मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी वाचतो, कारण 13व्या वचनाकडे बघितल्यानंतर आम्हाला 14वं वचन काय आहे ते बारकाईने समजून येईल. 13व्या वचनामध्ये म्हटलं, बंधुजनो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. ज्यांना आशाच नाही अशा लोकांच्या सारखा आम्ही खेद करायचा नाही, देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून कंपॅरेटिव्हली हे जर वचन म्हणजे 13व्या वचनाचा दुसरा भाग जर आम्ही बघितला, तर आम्ही हे नीट समजून घेणं गरजेचं आहे, की ज्या लोकांना आशाच नाहीये. मग कशामध्ये आशा नाहीये? ख्रिस्त केंद्रित आशा नाही. ज्यांनी ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलं नाही, ज्यांनी ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेलं नाही, ज्यांनी ख्रिस्तावर आपला भरोसा ठेवलेला नाही, जे ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे चालत नाही, जे ख्रिस्ताचं सार्वभौमत्व प्रगट करत नाही, जो ख्रिस्त हा त्यांचा देव नाही, जो ख्रिस्त हा त्यांचा तारण करता नाही, अशा लोकांच्या पद्धतीप्रमाणे, अशा लोकांच्या असणाऱ्या कृतींप्रमाणे आम्ही खेद करायचा नाही. आणि म्हणून ख्रिस्ती विश्वासणारा किंवा ख्रिस्ती व्यक्ती अनेक ख्रिस्ती मंडळांमध्ये ना, ज्यावेळेस एखादा प्रिय व्यक्ती जातो त्यावेळेस त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये किंवा त्या संबंधामध्ये सूतक पाळलं जातं, दुःख केलं जातं. किती दिवस? 13वा दिवस, 40वा दिवस, 3रा दिवस, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, मग स्मृती दिन, मग त्याला काय 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 वेगवेगळे सगळे सुंदर सुंदर नावांची झालर त्या ठिकाणी लावली जाते. बिचारा जिवंत असतो त्यावेळेस कधी त्याला ढुंकून बघितलं जात नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मरण्याच्या अगोदर जे काय करायचं ते करायचं. लक्षात येतंय का? जे काय करायचं मनुष्य जिवंत आहे त्याच वेळेस करायचं, मेल्यानंतर करण्यात अर्थ नाही. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही या सर्व गोष्टी बघतो, म्हणून 13व्या वचनाचं जे शेवटचं जे वचन आहे ना, ते फक्त विश्वासहीन किंवा अविश्वासणाऱ्याच्या संदर्भात बोललं नाही, त्याच्याशी संबंधात असणारी जी प्रत्येक कृती जी आहे, मग ती कृती जो गैरविश्वासी करत आहे तीच कृती जर आम्ही पण केली तर आमच्या विश्वासावर आणि आमच्या असणाऱ्या ख्रिस्तीपणावर एक मोठं प्रश्नचिन्ह येऊन उभं राहतं. लक्षात येतंय का? आणि म्हणून लक्षात घ्या, म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. मत्तय, मला वाटतं मत्तयाचं कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय आणि त्याच्या 34व्या वचनामध्ये लिहिणारा लेखक फार सुंदर त्या ठिकाणी बोलतो. माहिती काढा बरं, मत्तय 6 आणि त्याचं 34वं वचन. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला
हा, ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला पुरे. मी माझं उदाहरण सांगतो. ज्यावेळेस माझी आई मरण पावली, आई मरण पावल्यानंतर ज्यावेळेस आम्ही अंत्यविधी करून ज्यावेळेस मी आलो, त्याच्यानंतर आज तागायत मी माझ्या आईच्या कबरेजवळ गेलो नाही. मला अजून आईची कबर आठवत नाही. कारण माझा विश्वास आहे, माझी खात्री आहे की ज्यावेळेस प्रभू येईल त्यावेळेस आई गौरवाने उठवली जाईल. ख्रिस्तामध्ये तिला उठवलं जाणार. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही या सर्व गोष्टी बघत आहोत, ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला पुरं. मरणानं जरी आमच्या जीवनामध्ये बिराड केलं तरी प्रातःकाळी हर्षध्वनी होतो, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. रात्री विलापाने जरी बिराड केलं तरी प्रातःकाळी हर्षध्वनी होतो, असं देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं. मग का आम्ही बाकीच्या लोकांसारखा खेद करायचा? बाकीच्या लोकांचा मरणाप्रती असणारी जी मानसिकता आहे किंवा जो दृष्टिकोन आहे, हा ख्रिस्ती विश्वासापेक्षा अतिशय निराळा दृष्टिकोन आहे. ख्रिस्ती विश्वासाच्या मध्ये असणारं जे मरण आहे ते अतिशय निराळं मरण आहे. कारण ह्या मरणावर विजयवंत होणारा ख्रिस्त आमच्या संगती आहे. आमेन. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही या सर्व गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला मरण ही आमच्यासाठी एक धन्य आशा आहे. कारण जर ख्रिस्त आमचा जो आशास्थान आहे, ख्रिस्त जो आमचं आश्रयस्थान आहे, यानं या मरणावर विजय मिळवलेला आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट की जी आम्हाला बारकाईनं समजून घ्यायची आहे, की जी 14व्या वचनात. आता 14व्या वचनाची सुरुवातच संत पाऊल या असणाऱ्या थेसलोनिच्या मंडळीला करत असताना तो एका विशेष गोष्टीनं करतो. तो म्हणतो कारण. बरोबर, तो म्हणतो कारण. आणि तो म्हणतो कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे, तर त्याप्रमाणे येशूद्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्या बरोबर आणील. किती मोठी धन्य आशा देवानं ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला दिलेली आहे, की जे ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले आहेत आणि येशू मरण पावला असा जर आमचा विश्वास आहे आणि तो पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे, तर जे त्याप्रमाणे येशूच्या द्वारे किंवा येशूद्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्या बरोबर आणेल. आता या असणाऱ्या दोन वक्तव्यांकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आता 14वं वचन आम्हाला एक महत्वाची गोष्ट आम्हाला शिकवतो. मागच्या प्रभुवारी आम्ही बघितलं ख्रिस्तामध्ये झोपी गेलेल्यांसाठीची एक धन्य आशा आम्हाला त्याच्यामध्ये दिसते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही त्याच्यामध्ये बघत आहोत आज, धन्य आशेचा मूळ पाया काय असा. लक्षात येतंय? धन्य आशेचा, जी धन्य आशा आम्ही बघितली 13व्या वचनामध्ये, 14व्या वचनामध्ये त्या धन्य आशेचा मूळ पाया आम्हाला सांगितलेला. मग आता या धन्य आशेचा मूळ पाया 14व्या वचनामध्ये आम्हाला कसा काय दिसून येतो किंवा कसा काय आम्ही त्या ठिकाणी अभ्यासावा, तर महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला दिसून येते प्रिय बंधू आणि भगिनींनो. ह्याला मी इंग्लिश मध्ये नाव दिलंय द पिलर्स ऑफ द रॅप्चर. देवानं ख्रिस्ताच्या द्वारे ख्रिस्ताला भेटण्याची जी धन्य आशा आम्हाला दिलेली आहे, की मंडळीचं लोकांतरण जे होणार आहे, मंडळी जी क्षणात निमिषात डोळ्यांची पापणी लवते ना लवते तोच ज्यावेळेस मंडळीचं लोकांतरण होईल, त्यावेळेस एक धन्य आशा आम्हाला या ख्रिस्ताच्या आगमनामध्ये आम्हाला दिलेली आहे. त्याचे काही मूळ सिद्धांत आहेत, मूळ पाया आहे. 3 मूळ पायावर या ख्रिस्ताचं असणारं येणं आधारित आहे. मग ते कशावर आधारित आहे? मी का एकदम त्या रॅप्चर कडे जात नाहीये, मी का मंडळीच्या लोकांतरणाविषयी त्या ठिकाणी स्पष्टपणे डायरेक्टली तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जात नाही, कारण
सिस्टमॅटिकली आम्हाला हे समजून घेणं गरजेचे प्रिय बंधू भगिनींनो, की जो ख्रिस्त आमच्याकडे आम्हाला नेण्यासाठी येणार आहे. किती जणांचा विश्वास आहे ख्रिस्त मला न्यायला येणार आहे ना? ख्रिस्त मला घ्यायला येणार आहे, हो की नाही? ख्रिस्त मंडळीला उचलण्यासाठी, ख्रिस्त संस्थेला उचलण्यासाठी येणार नाही. येते का लक्षामध्ये? ख्रिस्त ऑर्गनायझेशनला उचलण्यासाठी येणार नाही. तो कोणाला उचलण्यासाठी येणार? तो त्याच्या वधूला उचलण्यासाठी येणार, तो त्याच्या मंडळीला उचलण्यासाठी येणार. आणि मंडळी कोण आहे? तर तुम्ही आणि मी, ज्यांचं तारण झालेलं आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, मंडळी म्हणजे आम्ही कसेही वागलो, काही केलं आणि मग ख्रिस्त सगळ्यांच्या संगती माझाही नंबर लागेल असा गोड गैरसमज कुणीही ठेवू नये. ज्यांचं तारण झालेलं आहे, ज्यांनी तारणाचा अनुभव घेतलेला आहे, जे सार्वकालिक जीवनाच्या मार्गामध्ये मार्गक्रमण करत आहे, स्वतःला पवित्र करत आहेत, स्वतःला सॅन्क्टिफाय करत आहेत, पवित्रतेमध्ये स्वतःला ठेवत आहे, प्रभू त्या लोकांना नेण्यासाठी येणार आहे, त्या मंडळीला नेण्यासाठी येणार आहे. आणि म्हणून मी वारंवार सांगत असतो की तारण साधून घ्या, पश्चाताप करा, स्वर्गाच्या राज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तारण साधून घ्या, ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारा, यासाठी की विश्रांतीचे समय आम्हाला त्याच्यापासून प्राप्त व्हावे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही हे बघतो की ख्रिस्ताच्या येण्याचा जर मूळ पाया, त्या धन्य आशेचा मूळ पाया काय असावा? व्हॉट आर द पिलर्स ऑफ द रॅप्चर? असे काय ते खांब असावेत? असं काय तो मूळ पाया असावा की ज्या मूळ पायाच्या द्वारे तो तुम्हाला आणि मला काही गोष्टी त्या ठिकाणी शिकू इच्छितो. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टींकडे आम्हाला बारकाईनं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतो त्यावेळेस वचन 14 मध्ये आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं, बघा नीट लक्षात घ्या. आता या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की येशू मरण पावला. बरोबर का? 14 वचन तो म्हणतो कारण, स्पष्टपणे म्हणतो कारण. आता कारण ज्यावेळेस तो म्हणतो त्यावेळेस तो स्क्रिप्चरली, फिलॉसॉफिकली आणि लॉजिकली तो बोलत आहे. येते का लक्षामध्ये? तो स्क्रिप्चरली, फिलॉसॉफिकली तर फार लांबची गोष्ट आली, पण लॉजिकली ह्या सर्व गोष्टी बोलत आहे. आणि या सर्व गोष्टी बोलत असताना तो फार बारकाने ह्या गोष्टींच्या संबंधाने आपलं स्पष्ट मत पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्या ठिकाणी तो मांडत आहे. आणि म्हणून तो म्हणतो कारण आता जे त्याला बोलायचं आहे ते अतिशय सिस्टमॅटिकली तो बोलतो. आता ख्रिस्ताचं येणं जे आहे, येण्याची जी सिक्वेन्स पुढे 15व्या वचनापासून तो पुढे जी सांगत आहे, ती सिक्वेन्स जर आम्हाला नीट समजून घ्यायची तर त्या सिक्वेन्सला लागणारी रिक्वायरमेंट जे मूळ पाया आहे तो पाया या 14व्या वचनामध्ये सांगितलेला. मी काय म्हणतो नीट लक्षात येतंय का? नीट लक्षात घ्या काय म्हटलेलं या ठिकाणी. मूळ पाया जो आहे तो नीट लक्षात घ्या. 14व्या वचनामध्ये त्याची सुरुवात करतो, कारण पहिला पाया येशू मरण पावला. येते का लक्षामध्ये? ख्रिस्ताचं आमच्या पापांसाठी वधस्तंभावर मरण, येशू आमच्यासाठी मरण पावला, पहिला पाया. आणि म्हणून मी पहिले 3 पाये सांगतो आणि मग त्याच्यानंतर मग एक आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. 3 पिलर जे आहेत की जे अनशेकेबल आहेत, हे तीन जे पाय आहेत किंवा 3 मूळ जे खांब आहेत हे अनशेकेबल आहेत, हे स्थिर आहेत, हे डळमळणारे नाहीयेत, हे ढासळणारे नाहीयेत. पहिला पाय आहे द डेथ ऑफ क्राइस्ट, ख्रिस्ताचं मरण. सेकंड पिलर आहे द रिझरेक्शन ऑफ क्राइस्ट, ख्रिस्ताचं पुनरुत्थान. आणि तिसरा पाय आहे द रेव्हेलेशन ऑफ क्राइस्ट, ख्रिस्ताला झालेलं प्रगटीकरण किंवा ख्रिस्तानं केलेलं प्रगटीकरण. द डेथ ऑफ क्राइस्ट, द रिझरेक्शन ऑफ क्राइस्ट, द रेव्हेलेशन ऑफ क्राइस्ट. या 3 मूलभूत पायावर
ख्रिस्ताचं असणारं द्वितीय आगमनाच्या संबंधाने गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, अभ्यासायला मिळतात. कारण जोपर्यंत ख्रिस्ताचं मरण आम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत ख्रिस्ताचं पुनरुत्थान आम्ही समजू शकणार नाही. जोपर्यंत ख्रिस्ताचं पुनरुत्थान आम्ही समजणार नाही तोपर्यंत ख्रिस्तानं आम्हाला जे प्रकटीकरण दिलेलं आहे, ज्या गोष्टी देवानं ख्रिस्ताच्या करवी आम्हाला रिव्हील केलेल्या आहेत त्या आम्ही समजू शकणार नाही. आणि म्हणून अनलेस अँड अंटिल या गोष्टी रिव्हील झाल्याशिवाय ख्रिस्ताचं येणं हे किती अद्भुत आहे, ख्रिस्ताचं येणं हे किती अलौकिक आहे आणि कशा पद्धतीनं तर त्याच्या वधूला मंडळीला तो मला घेण्यासाठी या ठिकाणी अंतराळामध्ये येणार आहे, ही जी ब्युटी आहे ख्रिस्ताच्या येण्याची ती आम्हाला कळणार नाही. आणि म्हणून प्रिय बंधूंनी बघितलं, या सर्व गोष्टी आम्हाला नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून ख्रिस्ताचं मरण आणि पुनरुत्थान यावर पूर्णपणे विश्वास ठेवणं गरजेचं आहे. येशू मरण पावला. येशू मरण पावला. किती जणांचा विश्वास आहे की येशू मरण पावला आणि आमच्यासाठी पुनरुत्थित झाला, हो की नाही? आता या दोन्ही गोष्टी कंबाईन करून आपण काही गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणार. मी अगोदर मला वाटतं याच्या अगोदरच्या मागच्या रविवारच्या त्याच्या रविवारी मी सांगत असताना म्हटलं की तिमोथेय दोन प्रकारचे प्रश्न ह्या ठिकाणी वापरण्याचा किंवा तो सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. आणि ते दोन प्रश्न हे आहेत की जी व्यक्ती अगोदरच मरण पावलेली आहे, प्रभू आल्यानंतर त्या व्यक्तीचं काय होणार, आणि जर प्रभू अचानक आला जे मागे उरलेले आहेत त्यांचं काय होणार. हे दोन गंभीर रीतीचे प्रश्न संत पौलाला कदाचित तिमोथेय त्या ठिकाणी सांगतो आणि तिमोथेय पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्याची उत्तरं या ठिकाणी तो देते. आणि म्हणून संत पौल या ठिकाणी म्हणतो, कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे. नीट लक्षात घ्या, आपला विश्वास, ख्रिस्ती विश्वास हा ख्रिस्ताच्या वधस्तंभाशी आणि ख्रिस्ताच्या त्या रिकाम्या कबरेशी निगडित आहे. वी आर पीपल ऑफ एम्प्टी क्रॉस अँड एम्प्टी टोम. आम्ही त्या रिकाम्या वधस्तंभाचे आणि त्या रिकाम्या कबरेचे लोक आहोत. लक्षात येतंय का? आणि म्हणून ख्रिस्ती सत्य काय आहे, ख्रिस्ती विश्वासाचं सत्य किंवा मर्म काय आहे की आता ख्रिस्त जो आहे हा ख्रिस्त आता पुनरुत्थित आहे, तो कबरेत नाही, तो वधस्तंभावरही नाही. आणि म्हणून मी एनकरेज करेन तुम्हाला, जर कोणाच्या घरामध्ये जर वधस्तंभावर अजूनही जर ख्रिस्त लटकलेला असेल, बघा आपल्या आजूबाजूला जर वधस्तंभ असेल आणि त्याच्यावर जर ख्रिस्ताची प्रतिमा असेल, काढून टाका. दॅट इज अ हाफ ट्रूथ. ते अर्धवट सत्य आहे. परिपूर्ण सत्य काय आहे की ख्रिस्त आता वधस्तंभावर नाही आणि तो कबरेतही नाही, ख्रिस्त पुनरुत्थित आहे. आणि हाच प्रश्न थेसलोनिकराच्या मंडळीला पडलेला होता. आणि तो प्रश्न हा होता की जर जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत त्यांचं काय होईल आणि जे मागे उरलेले आहेत त्यांचं काय होईल. तुम्हाला माहिती आहे का, अशाच प्रकारचं डीलिंग जे आहे, हे अशाच प्रकारचं वक्तव्य संत पाऊल करिंथच्या मंडळी बरोबर पण करते. काढा पहिले करिंथ याचा 15वा अध्याय. पहिले करिंथ याचा 15वा अध्याय. आणि 15व्या अध्यायामध्ये जर आम्ही बघितलं तर 12व्या वचनापासून तो बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी बोलतो. पहिले करिंथ याचा 15वा अध्याय. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, आता ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात. हे कसे? आला का प्रश्न परत तिथं तोच की ख्रिस्ताचं पुनरुत्थान नाही. आणि म्हणून संत पौल ह्या मंडळीला म्हणतो की तुम्ही जर असं म्हणता की त्याचं पुनरुत्थान नाही, असं कसं काय तुम्ही म्हणता. मग 13व्या वचनामध्ये म्हणतो की जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही, आणि ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ. जर ख्रिस्ताचं पुनरुत्थानच झालं नाही तर आम्ही जे काही सगळं करत आहोत हे काय आहे? व्यर्थ आहे.
पण ते व्यर्थ नाही आहे. येतं का लक्षामध्ये? संत पौल पुढे ज्या गोष्टी सांगतो बघा 15व्या वचनामध्ये तो म्हणतो आणि आम्ही देवासंबंधाने खोटी साक्षी अशी ठरलो, कारण देवासंबंधाने आम्ही अशी साक्ष दिली की त्याने ख्रिस्ताला उठविले, पण मेलेले उठविलेच जात नाहीत, तर मग त्याने त्याला उठविले नाही. कारण मेलेले उठविले जात नसतील तर ख्रिस्तही उठविला गेला नाही, आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापातच आहात. पहिली महत्वाची गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर जर विश्वास नाही तर पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्टपणे सांगतं की आम्ही अजून पापातच आहोत. का? आम्ही ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर, ख्रिस्ताच्या उठण्यावर, मरणातून विजयवंत होण्यावर आमचा विश्वास बसत नाही. याचा अर्थ पापाचं अधिराज्य आमच्यावर अजूनही तितकंच आहे, तितकंच प्रभावी रीतीने ते आमच्यावर काम करत आहे. वेगवेगळ्या प्रकारची सिस्टीम, वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास, वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या गोष्टी, पवित्र शास्त्रापेक्षा कोण मला काय सांगतं, कुठलं पुस्तक मला काय शिकवतं, कुठल्या गोष्टी मला काय सांगतात, ह्या गोष्टीवर प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवणं. आणि म्हणून लक्षात घ्या, अभ्यास पद्धत ही आहे की पवित्र शास्त्र घ्यायचं आणि मग बाकीच्या पुस्तकांना सपोर्टिव्ह म्हणून वाचन करायचं. अनेक वेळेस माणसं उलट करतात माहिती का? पहिलं बाकीचं सगळं वाचून घेतात, त्याच्यावर अभ्यास करतात आणि मग बघतात की ते पवित्र शास्त्रामध्ये हे होतं का. कसाही अभ्यास करा, पवित्र शास्त्राची ऑथेंटिसिटी ही कधीच बदलत नाही. पवित्र शास्त्राचं मर्म हे कधीच बदलत नाही. पवित्र शास्त्राची ऑथॉरिटी ही कधीच बदलली जाणार नाही. काळ परत्वे, वेळ परत्वे ती कधीच संपुष्टात येणार नाही. कारण बायबल हे एररलेस आहे. कुठल्याच प्रकारचा एरर या बायबलमध्ये नाही, कुठल्याच प्रकारचा व्हायरस या बायबलमध्ये त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनी, या आता 16व्या वचनामध्ये तिथंच 1 कोरिंथ 15:16 मध्ये तो म्हणतो, कारण मेलेले उठविले जात नसतील तर ख्रिस्तही उठविला गेला नाही, आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापातच आहात. आणि ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा घेत आहेत, बघा आता परत शब्द इथं आला, महानिद्रा घेत आहेत त्यांचाही नाश झाला आहे. आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहोत. आता 20व्या वचनामध्ये बघा तो काय म्हणतो. 20व्या वचनामध्ये स्पष्टपणे तो म्हणत असताना म्हणतो, तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहेच. बरोबर ना? आहेच म्हटलंय ना, आहेच जोर देतो तो त्या ठिकाणी. तो महानिद्रा घेणाऱ्यातले काय आहे? प्रथम फळ, द फर्स्ट फ्रूट. आणि म्हणून ख्रिस्तामध्ये जे झोपी गेलेले आहेत ते का? तर महानिद्रा घेणाऱ्यापैकी प्रथम फळ कोण आहे? तर तो ख्रिस्त आहे. आणि म्हणून जर ख्रिस्ताने महानिद्रा घेतली तर ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे सुद्धा महानिद्राच घेत आहेत. येते का लक्षामध्ये? आणि म्हणून ह्या गोष्टी नीट बारकाईने लक्षात घ्या. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. आले का? जे आदामामध्ये मेलेले आहेत ते ख्रिस्तामध्ये जिवंत केले जातात. लक्षात घ्या. आणि म्हणून ही सुंदरशी धन्य अशा देवानं ख्रिस्ताच्या करवी तुम्हाला आणि मला दिले. 1 कोरिंथ 15वा अध्याय जर तुम्ही संपूर्णपणे वाचून काढला तर अनेक मरणाविषयीचे आणि पुनरुत्थानाविषयीचे असणारे जे कन्सेप्ट्स आहेत ते त्या ठिकाणी क्लिअर झाल्याशिवाय राहणार नाही. काहींचा पुनरुत्थानावर आणि मरणावर ख्रिस्ताचा विश्वास नव्हता. आणि म्हणून संत पौलाला ह्या गोष्टी प्रामुख्यानं या मंडळीला फार बारकाईने सिस्टमॅटिकली शिकवाव्या लागल्या की जर आपला विश्वास ख्रिस्ताच्या मरणावर आणि त्याच्या पुनरुत्थानावर जर आहे तर आम्हाला त्या विश्वासापासून आम्हाला फारकत घेता येणार नाही. आणि म्हणून ख्रिस्त जर मरण पावला आणि पुन्हा उठलेला आहे तर जे प्रभूमध्ये झोपी गेलेले आहेत ते पहिल्याने उठणारच आहे.
ते पहिल्याने उठणार आहे. आणि ही धन्य आशा त्याचा मूळ पाया जर काय आहे तर ते ख्रिस्ताचं मरण आणि ख्रिस्ताचं पुनरुत्थान. हे दोन मूळ पाया आम्हाला त्याच्यामध्ये आम्हाला दिसून येतात. का ख्रिस्ताच्या मरणामध्ये आम्हाला धन्य आशा मिळते? का जवळजवळ काही शब्द पवित्र शास्त्रामध्ये हे वारंवार आणि वारंवार आले. नीट लक्षात घ्या मी काय सांगतो. पवित्र शास्त्रामध्ये ख्रिस्ताचं मरण आणि ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान आहे या संबंधामध्ये काही शब्द वारंवार आणि वारंवार आलेले आहेत. का ख्रिस्ताचं मरण आणि पुनरुत्थान आमच्यासाठी एक धन्य आशा घेऊन उभं राहतं. ख्रिस्ताच्या येण्याचा मूळ पाया म्हणून पिलर्स ऑफ द रॅप्चर म्हणून ते आमच्यासाठी त्या ठिकाणी उभं राहतं. त्याचं जर मूळ कारण जर आम्ही बघितलं तर जवळजवळ बरेच कारण त्याच्यामध्ये आम्हाला दिसून येतात. त्यापैकी ख्रिस्ताचं मरण किंवा ख्रिस्ताच्या मरणामध्ये जी धन्य आशा आम्हाला दिलेली आहे ही कशी काय, आम्ही का त्याला धन्य आशा म्हणावं? का आम्हाला आम्ही हे म्हणावं की तो आमच्यासाठी एक ब्लेसेड होप आहे? नाशिककर पाळक साहेब सांगतात म्हणून ते आमच्यासाठी धन्य आशा आहे. पवित्र शास्त्र सांगतं. म्हणजे काय धन्य आशा म्हणजे नेमकं काय? पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. रोमकरास पत्र 5वा अध्याय आणि त्याच्या 11व्या वचनाच्या द्वारे ख्रिस्ताच्या मरणाच्या द्वारे प्रायश्चित्त आमच्या जीवनामध्ये आले. दुसरी महत्वाची गोष्ट पहिले योहान 2रा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये ख्रिस्ताच्या मरणाच्या द्वारे पुनरुत्थानाच्या द्वारे समेट आमच्या जीवनामध्ये आला. तिसरी महत्वाची गोष्ट योहान 10:11 प्रमाणे बदली मरण आमच्या जीवनामध्ये, ज्या ठिकाणी आम्ही मरायला हवं होतं, ज्या ठिकाणी आमचा मृत्यू व्हायला हवा होता त्या ठिकाणी ख्रिस्तानं आमच्या बदली आमचं मरण स्वतःवर घेतलं. सबस्टिट्यूशनरी डेथ ते आमच्यासाठी झालं. त्याच्यानंतर पहिले पेत्र 1 अध्याय 18 आणि 19व्या वचनामध्ये आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे रिडेम्पशन मिळालं, मुक्तता आमच्या जीवनामध्ये आली. त्याच्यानंतर आम्ही बघतो कोरिंथीयराच्या पत्रामध्ये त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये रिकन्सिलिएशन आलं. देवानं समेट ख्रिस्तामध्ये आमचा समेट घडवून आणला आणि समेटाची सेवा तुम्हाला आणि मला त्याने त्या ठिकाणी देव केली. एवढंच केवळ नाही तर आता शेवटची गोष्ट की जी आम्हाला पहिले तिमोथी 2रा अध्याय 6वं वचन आणि मार्कचे वर्तमान 10वा अध्याय 35 ते 45व्या वचनामध्ये आम्हाला हे दिसून येतं की त्यानं आमच्यासाठी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली पापांची अपराधांची क्षमा त्यानं आम्हाला देव केली. आणि म्हणून आमच्यासाठी ख्रिस्ताचं मरण आणि पुनरुत्थान हे का धन्यवादित आहे, का ती धन्य आशा म्हणून आमच्यासाठी उभं राहतं, का ते आमच्या धन्य आशेचा मूळ पाया म्हणून उभं राहतं? कारण त्याच्यामध्ये प्रायश्चित्त आहे, त्याच्यामध्ये समेट आहे, त्याच्यानंतर बदली मरण आहे, त्याच्यामध्ये रिडेम्पशन आहे, मुक्तता आहे, त्याच्यामध्ये रिकन्सिलिएशन आहे. आणि एवढंच नाही तर त्याच्यामध्ये रॅन्सम आहे, त्याच्यामध्ये खंडणी भरून मिळवलेली अपराधांची क्षमा मला मिळालेली. आणि म्हणून तिसरी महत्वाची गोष्ट धन्य आशा, तिसरा महत्वाचा पाया म्हणजे देवाचं वचन त्याने आम्हाला प्रगट केले. त्याचं प्रगटीकरण त्याच्या वचनाच्या द्वारे त्याने तुम्हाला आणि मला दिले. देवाचा एक सेवक त्याच्या ख्रिस्ताच्या मरणाविषयी आणि त्याच्या पुनरुत्थानाविषयी बोलत असताना T.E. विल्सन नावाचा देवाचा एक सेवक त्याच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी तो म्हणतो, डेथ हॅज बीन चेंज्ड टू स्लीप बाय द सॅक्रिफिशियल वर्क ऑफ क्राइस्ट. ख्रिस्ताच्या त्या असणाऱ्या त्याच्या त्या अर्पणामुळे किंवा त्याच्या त्या असणाऱ्या त्यागामुळं, त्यागमय मरणामुळं मरण हे निद्रेमध्ये त्या ठिकाणी बदललं गेलं. ख्रिस्त वधस्तंभावर गेला काय, ख्रिस्तानं आमचं पाप स्वतःवर घेतलं काय, पापहरण जगाचा पापहरण करणारा देवाचा कोकरा म्हणून तो त्या ठिकाणी आमच्यासाठी उभा राहिला काय, आमचं मरण स्वतःवर घेतलं काय, वधस्तंभावर तो मेला गेला, तिसऱ्या दिवशी तो आमच्यासाठी पुनरुत्थित झाला
आणि ह्या बलिदानामुळं जे मरण आहे ते निद्रेमध्ये बदललं गेलं. कारण करा प्रेषितांची कृत्ये 7वा अध्याय 60वं वचन. तुम्ही बघितलं का स्तेफनाचा मृत्यू त्या ठिकाणी आहे. आणि 60वं वचन काय सांगतं बघा बरं त्या ठिकाणी. प्रेषित 7 आणि 60 कुणीतरी वाचा. हा असे बोलून तो काय झाला, झोपी गेला. आलं का लक्षामध्ये. देवाचं वचन स्पष्टपणे मरणासाठी बोलत असताना या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहे की स्तेफन जो आहे दगडमार झाल्यानंतर तो झोपी गेला. तो झोपी गेला. आणि म्हणून मरणाकडे बघत असताना आमचा दृष्टिकोन या 3 मुख्य पायावर आमचा निर्भर असावा. पहिला पाया की ख्रिस्ताचं मरण, दुसरं ख्रिस्ताचं पुनरुत्थान आणि तिसरं जे आहे ते आहे की ख्रिस्ताचं आज झालेलं प्रगटीकरण की जे त्याने त्याच्या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी दिलेले. 1 कोरिंथ 15वा अध्याय 20व्या वचनापासून 23व्या वचनापर्यंत जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी स्पष्टपणे काही गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी त्याने सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टींचा आधार घेऊन ज्यावेळेस आम्ही वाचायला सुरुवात करतो, अध्ययन करायला सुरुवात करतो, प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हे समजल्याशिवाय राहणार नाही की येशूचं मरण हे माझ्यासाठी किती महत्वाचं होतं, येशूचं पुनरुत्थान हे माझ्यासाठी किती महत्वाचं होतं, आणि येशूचं प्रगटीकरण होणं, ख्रिस्त आम्हाला ज्या गोष्टी प्रगट करू इच्छितो त्या आमच्यासाठी किती अनन्यसाधारण अशा महत्वाच्या आहेत. बघा त्या ठिकाणी तो म्हणतो कारण येशू मरण पावला. 1 थेस्सलुनी 4 अध्याय 14वं वचन. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे, ह्या विश्वासाच्या व्यतिरिक्त जे काही विश्वासाची गुंफण तुम्ही करत असाल आणि त्या विश्वासाच्या गुंफण्यामध्ये जर ख्रिस्ताचं मरण आणि ख्रिस्ताचं पुनरुत्थान आणि ख्रिस्ताचं झालेलं प्रगटीकरण या 3 गोष्टी जर त्या ठिकाणी नसतील तर तुमचा विश्वास हा निष्फळ आहे. तुमच्या विश्वासाला त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह लागले. कदाचित मी माझ्या भाषेमध्ये असं म्हणेल की तुमचा विश्वास मग गंजलेला विश्वास आहे. कळतं का गंजलेला विश्वास. कधी कधी काही गोष्टी आम्ही ग्रँटेड घ्यायला सुरुवात करतो. ओके, त्या दिवशी मी एक उदाहरण दिलं होतं. जॉन्सन मनी यांच्या घराच्या ओपनिंगच्या वेळेस, डेडिकेशन सेरेमनीच्या वेळेस अनेक वेळेस आमचं जीवन कॉन्ट्राडिक्ट असतं. ओके नाही. ती एक माता आपल्या लेकराला त्या ठिकाणी एक गोष्ट शिकवत असते की कोणी काही दिलं तरी काय करायचं, थँक्यू म्हणायचं. कोणी एखादं चॉकलेट दिलं, कोणी एखादं गिफ्ट दिलं किंवा काय दिलं तर थँक्यू म्हणायचं. आणि ती जी आई आहे ती आपल्या त्या छोट्याशा लेकराच्या हातामध्ये दुधाचा भरलेला ग्लास ती देते आणि ती म्हणते आता सांग बरं मी तुला काय सांगितलं. कोणी काही दिल्यानंतर काय म्हणायचं, थँक्यू म्हणायचं, थँक्यू सो मच म्हणायचं. आणि ह्या लेकरानं आपल्या हातामध्ये तो दुधाचा ग्लास घेतला, मम्मीकडे बघितलं, तो ग्लास उंच केला आणि थँक्यू म्हणण्याच्या ऐवजी तो मुलगा म्हटला चीअर्स. शिकवायला काय गेले आणि लेकरू काय शिकलं. अनेक वेळेस आमचं ख्रिस्ती जीवन जे आहे ना प्रिय बंधू भगिनींनो, असंच कुठल्या तरी परस्पर विरोधाभास गोष्टींमध्ये आम्ही रममान होत आहोत. आम्ही काय करतो, आम्ही ख्रिस्ताच्या येण्याविषयी भरपूर ऐकतो, आम्ही ख्रिस्ताच्या येण्याविषयी भरपूर लेख वाचतो, आम्ही ख्रिस्ताच्या येण्याविषयी आम्ही वेगवेगळ्या प्रचारकांची मतं त्या ठिकाणी एकवट करतो, वेगवेगळी पुस्तकं गोळा करतो, याचं ऐक त्याचं ऐक, हे सेमिनार अटेंड कर, ते सेमिनार अटेंड कर, हे कर ते कर, सगळं काही करतो. सगळ्या काही गोष्टींना आम्ही फार आनंदानं त्या ठिकाणी करतो. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ख्रिस्त जो आम्हाला उचलण्यासाठी येणार आहे, काय माझं त्या ख्रिस्ताबरोबर वर उचललं जाण्यासंबंधामध्ये असणारा जो मूळ पाया माझा पक्का असणं गरजेचं आहे. काय मी तो माझा पाया पक्का केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, एक
मला आता आठवलं म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न करतो. लहान लेकरांचे बरेच गेम्स येतात, त्याच्यामध्ये एक गेम असतो की एक छडी असते, त्याला दोरी लटकवलेली असते आणि त्याला खाली मॅग्नेट असते आणि ते मॅग्नेट त्या बेडकांकडे किंवा ते जे फिश आहेत त्याच्याकडे न्यायचं आणि मग ते जे मॅग्नेट आहे तिकडं असणारं जे मॅग्नेट आहे, फिशला असणारं जे मॅग्नेट आहे ते बरोबर एकमेकांना टच होतं आणि मग तो फिश उचलला जातो. लहान लेकरं ते खेळतात, माहिती आहे ना, हो का नाही? माना हलवल्या तरी चालतील, माहिती म्हणजे मला कळेल, हो की नाही? अनेक वेळेस काय होतं माहितीये का, प्रभू ते मॅग्नेट घेऊन आमच्यासाठी आम्हाला उचलण्यासाठी तिथं तयार असतो, माहितीये का. पण काय होतं माहितीये का, आम्हाला मॅग्नेटच नसतं. ते मॅग्नेट कसं आत्मसात करायचं, ते कसं कार्य करतं ह्याच्याविषयी आम्ही तयारीच करत नाही. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, केवळ ऐकणारे असू नका तर आचरण करणारे असा. आम्ही भरपूर ऐकलो, हो की नाही? आमच्या कानाची खाज जिरावी म्हणून आम्ही सगळं काही केलं, सगळं काही. माझ्याकडं बरेच प्रगटीकरणाची पुस्तकं माझ्याकडे पडून आहे, हो की नाही? पण व्हॉट इज इम्पॉर्टंट, देवाचं वचन मला काय सांगतं आणि ख्रिस्त ज्यावेळेस मला घ्यायला येईल, काय ती मॅग्नेटिक पॉवर माझ्यामध्ये असेल का की ख्रिस्त मला उचलून घेऊन जाईल? काय त्याच्या संगती माझं नातं त्या घनिष्ठतेमध्ये तयार झालेलं असेल का? त्या घनिष्ठतेमध्ये तयार झालेला असेल का? ज्यावेळेस ख्रिस्त येईल आणि तो मला त्याच्या संगती मला तो घेऊन जाईल. आणि म्हणून ख्रिस्ताचं मरण समजून घ्या, ख्रिस्ताचं पुनरुत्थान समजून घ्या आणि ख्रिस्त आम्हाला त्याच्या वचनाच्या द्वारे जे प्रगट करत आहे ते समजून घ्या. नाशिककर पाळक साहेब काय सांगतात यापेक्षा देवाचं वचन काय सांगतं याच्याकडे लक्ष द्या. ते गीत माहितीये का तुम्हाला, प्रभू येणार प्रभू येणार, मेघावरती स्वार होऊनी आकस्मित येणार. माहितीये का? फक्त एक कडवं छोटस गातो, मग मी त्या ठिकाणी बंद करतो. प्रभू येणार प्रभू येणार प्रभू येणार प्रभू येणार, मेघावरती स्वार होऊनी आकस्मित येणार, मेघावरती स्वार होऊनी आकस्मित येणार. प्रभू येणार प्रभू येणार प्रभू येणार प्रभू येणार, मेघावरती स्वार होऊनी आकस्मित येणार, मेघावरती स्वार होऊनी आकस्मित येणार. तो ख्रिस्त आकस्मित येणार. कधी येईल मला माहित नाही, पण काय मी त्या ख्रिस्ताच्या मरणाकडे मी बघत आहे. ख्रिस्ताचं मरण माझ्यासाठी आशीर्वादित झालं, ख्रिस्ताचं पुनरुत्थान माझ्यासाठी आशीर्वादित झालं आणि ख्रिस्त त्याच्या वचनाच्या द्वारे आजही आत्ताही या क्षणाला तो त्याच्या वचनाच्या द्वारे माझ्या संगती बोलत आहे. काय मी ते आत्मसात केलंय का? डोळे झाकूया, प्रार्थना करू. प्रभुदेव बापा, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळासाठी देतो. कारण यासाठी प्रभू की आज पुन्हा एक वार तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्या संगती बोललास. तुझी दया, तुझी कृपा, तुझी करुणा आमच्या जीवनामध्ये तू नवी केलीस. आज पुन्हा एक वार प्रभू तुझ्या येण्याच्या संबंधाने तीन असणाऱ्या मूलभूत पायांवर प्रभूजी लक्ष केंद्रित करण्यासाठी तुझी कृपा तू पुरवली. प्रभू अनेक जण कदाचित म्हणत असतील की मेलेल्यांचं पुनरुत्थान नाही, पण प्रभू पुनरुत्थानांमधलं प्रथम फळ म्हणून तू आमच्या समोर आहेस, आमच्याकडे पुरावा आहे प्रभू. आणि म्हणून जर तू पुनरुत्थित आहेस तर आमचंही पुनरुत्थान होणार आहे, हा आमचा विश्वास आहे. आणि म्हणून देव बापा, आम्ही या वचनाच्या द्वारे एकमेकांचं सांत्वन करावं, एकमेकांना प्रोत्साहित करावं, यासाठी तुझी दया, तुझी कृपा कर. आम्हा प्रत्येकाचं सहाय्य तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव करून घे. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली आहे म्हणून तू ऐक. आमेन.
ह्यावेळेस जर जर तुम्ही दान जर आणलेलं असेल समोर, तर ते दान आपल्या हातामध्ये घ्या. दान तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता. आणि जर कोणाची उपकार स्तुती असेल तर कृपा करून मला सांगावं की कोणाची काय उपकार स्तुती आहे का. आहे का काय उपकार स्तुती? बर, ओके ओके, बोला. बर बर, अजून कोणाची उपकार स्तुती आहे का? हा, सलाम सलाम. अच्छा, ओके. हा हा हा, बोला. हा, बोला बोला ना. बर बर, अजून. हम्म, ओके. हा, ओके ओके. येतोय येतोय, बोला आंटी. हम्म, ओके. ठीक आहे. हा, हॅलो. हा हा, बोला बोला दादा. बर बर बर, नक्कीच नक्कीच. या आपण डोळे झाकूया आणि प्रार्थना करू, या सर्व प्रियजनांसाठी. प्रभुदेव बाप्पा, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो की आत्तापर्यंत तू आमचं सहाय्य केलंस. प्रभुदेव बाप्पा, तू महान असा आमचा देव आहेस, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, राजेश्वर आहेस. आणि म्हणून देव बाप्पा, आम्ही लीन आणि नम्र होऊन पुन्हा एक वार तुझ्या समक्षतेमध्ये येतो. प्रभूजी, आज ज्यांनी ज्यांनी गृहभक्तीमध्ये दान गोळा केलेला आहे प्रभू, ते तू आशीर्वादित तू कर. आणि या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी, तुझ्या सेवकांच्या गरजा त्यातून भागवल्या जाव्यात, अशी कृपा ओतणारा, आशीर्वादित करणारा तू जिवंत देवबाप तू हो. जिवंत देवबापा, आम्ही त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांनी आपली प्रार्थना, विनंती आणि उपकार स्तुती या ठिकाणी सादर केलेली आहे प्रभूजी, त्या प्रत्येक भावाला, बहिणीला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. आम्ही विशेष करून प्रार्थना करतो जोएल बाळासाठी, त्याचा वाढदिवस झाला,
त्याच्या जीवनाबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो संगीता आंटींसाठी की प्रभूजी जो आज रिपोर्ट येणं प्रभूजी आहे तो रिपोर्ट नॉर्मल यावा, त्यासाठी विशेष करून आम्ही त्यांना तुझ्या हातामध्ये देतो. दया कर, कृपा कर प्रभूजी, सर्व गोष्टी नीटनेटक्या करणारा तू त्यांचा जिवंत देवबाप हो. प्रतिभाकांच्या जीवनाबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि आमची प्रार्थना आहे प्रभू, मागील दिवसामध्ये त्यांचा घसा जो प्रभूजी इन्फेक्ट झाला होता तो तू बरा केलास, आशीर्वादित केलास प्रभूजी, आरोग्य दिलंस, आम्ही त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे प्रभूजी शैलेश निर्मळ हे लेकरू प्रभूजी, आपली आई आजारी आहे म्हणून प्रभूजी रात्रीचा प्रवास करून ह्या ठिकाणी येत असताना प्रभूजी कुठल्याही प्रकारची बाधा त्या लेकराला तू होऊ दिली नाहीस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. त्याचप्रमाणे मिसेस रीटा मोजेस पवार यांच्या जीवनाबद्दल सुद्धा तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवबापा की प्रभूजी मागील दिवसामध्ये त्यांना आरोग्य तू दिलंस, तुझी कृपा तू पुरवलीस, आम्ही त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे प्रभू आम्ही दीपिका जाधव या बहिणीसाठी सुद्धा प्रार्थना करतो. मागील दिवसामध्ये ते त्याचप्रमाणे तिचे पती मनन प्रभूजी हे सर्व आजारी असताना प्रभूजी तुझी कृपा तू पुरवलीस, त्यांना आरोग्य तू दिलंस, आम्ही त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. साळवे आंटींच्या जीवनाबद्दल, आकाशच्या जीवनाबद्दल प्रभू आम्ही उपकार स्तुतीचा यज्ञ तुला अर्पण करतो. प्रभूजी दुबई ह्या ठिकाणी नवीन नोकरी तू त्याला देऊ केलीस, आम्ही तुझे आभार मानतो. काम करत असताना तुझी कृपा तू पुरेव आणि देवबापा त्याचं जाणं